ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहतो की आता सायली आणि कल्पनाचं तर मनोमिलन झालेलं आहे. सायली आणि अर्जुन एकत्र गणपती बाप्पांची आरती करतात. जेव्हा अर्जुन आरती करत असतो तेव्हा त्याला डोळ्यासमोर, जेव्हा ते मधुभाऊंसाठी पुरावे शोधत असतात तेव्हा जे लाल गाठोड असतं तशी चित्र त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसतात. गणपती बाप्पांचा हा संकेत असावा बहुतेक. नंतर अर्जुन, कुसुम आणि चैतन्य आश्रमामध्ये जातात. तिथे ते गाठोडी शोधत असतात. सगळ्या मुलांची गाठोडी असतात. नंतर अर्जुन म्हणतो, इथे सगळ्यांची गाठोड आहेत, फक्त सायली आणि तन्वी यांचं गाठोडं गायब आहे. हे कसं शक्य आहे? आणि इथे हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. मालिकेमध्ये एक आता गोष्टी घडत आहेत. पहिलं मधुभाऊ सुटले, दुसऱ्या आता कल्पना आणि सायली एकत्र आले, आता तिसरं सायली हीच खरी तन्वी आहे हे रहस्य उलगडणार आहे बहुतेक. तुम्ही पाहत रहा ठरलं तर मग.